भक्ती मनापासून त्या ठिकाणी करावी लागते. भगवान शिवाची भक्ती अनेक भक्तांनी जीवनामध्ये केलेली आहे आणि ज्याने ज्याने महादेवाची भक्ती केली, ज्याने ज्याने भगवान शिवाची भक्ती जीवनामध्ये केली, त्याला त्याला त्या त्या स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याने दर्शन हे दिलेलंच आहे महाराज. आणि ज्यावेळेला अंतरंगामध्ये आनंद तयार होतो ना, त्यावेळेला गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने. एकदा अंतकरणात आनंद निर्माण झाला की मग अपार आनंद उत्साह आपण साजरा करत असतो. जसं काल रात्री दत्तात्रय भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव होता. सर्व नृत्य करण्यामध्ये एवढे तल्लीन होऊन गेले होते, एवढे तल्लीन होऊन गेले होते की देहभान सगळे या ठिकाणी विसरलेले होते. कुठल्याही प्रकारचं भान आपल्याला राहत नाही ज्या वेळेला अंतकरणात आनंद निर्माण होतो, आनंद तयार होतो. आणि गायन करणं, नाचणं, उड्या मारणं ह्या आनंदाच्या क्रिया आहेत. असं कधी ऐकलंय का आपण की एखाद्याला ना फारच दुःख झालं आणि दुःखामध्ये तो उड्या मारतोय, दुःखामध्ये तो नाचायला लागला, दुःखामध्ये तो गायला लागला, असं ऐकायला मिळत नाही. तर ह्या आनंदाच्या प्रक्रिया आहे. ज्या वेळेला गोकुळामध्ये सुद्धा भगवान परमात्मा अवतीर्ण झाले होते. गुढिया तोरणी करती कथा गाती गाणी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी हे आहे की आनंदाच्या प्रक्रिया आहे. आनंद हृदयामध्ये तयार झाला की तो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, आणि तुम्हाला सांगू जीवनातलं सगळं गेलं तरी चालेल पण आपल्या जीवनातला आनंद कधीच वजा होऊ नये. जीवनातला धन पैसा दौलत हे गेलं जरी तरी हे माणसाला परत मिळू शकतं, पण जीवनातला आनंद ज्याच्या वजा झाला ना त्याच्या जीवनातून सगळं वजा झालं. एक राजगायक होता. राज दरबारामध्ये गायन करायचा, हातामध्ये सुंदर वीणा धारण केलेली आहे, सुंदर त्या ठिकाणी गायन करायचा. आणि राज दरबारामध्ये गायन केल्यानंतर राजाला पण फार आनंद व्हायचा. राजा त्या ठिकाणी खुश होऊन आनंदित होऊन सोन्याच्या मोहरा याला प्रदान करायचा. एक दिवस या राजगायकाने सुंदर गायन त्या ठिकाणी केलं. राजा प्रसन्न झाला. राजाने काही सुवर्ण मुद्रा याला दिल्या आणि रात्रीची वेळ आहे, रात्रीचा प्रसंग आहे, घरी जाण्यासाठी हा निघाला. एवढ्यात काही चोरांनी याला रस्त्यामध्ये गाठलं. हातामध्ये वीणाई याच्या, एका हातामध्ये सोन्याच्या मोहरा ज्या पिशवीत आहे ती पिशवी हातामध्ये. आता याला चोरांनी रस्त्यामध्ये गाठलं. चोरांनी याला शॉल श्रीफळ नारळ देऊन याचा सत्कार तर नसेलच केला. मग याच्याजवळ ज्या सोन्याच्या मोहरा होत्या त्या हिसकावून त्या ठिकाणी घेतल्या. सोन्याच्या मोहरा तर हिसकावून घेतल्या पण याची वीणा सुद्धा हिसकावून घेतली. हा रडायला लागला, बाबा सोनं घ्या, सगळं घ्या, पण माझी वीणा मला परत करा. तो म्हणे असं काय आहे या वीण्यामध्ये, ही सोन्याची तर नाही? म्हणे नाही. मग चांदीची? म्हणे अजिबात नाही. मग असं या वीणेमध्ये आहे तरी काय की या वीण्यासाठी तू रडतोय? तो म्हटला, हा वीणा म्हणजे माझ्या जीवनातला आनंद आहे. माझ्या जीवनातलं सगळं घेऊन घ्या, जेवढ्या सोन्याच्या मोहरा मला मिळाल्या ह्या सगळ्या घेऊन घ्या. कमी वाटत असेल मी आणखी आणून देतो, पण माझी वीणा घेऊ नका. चोरांना संशय आला, हा सोन्याच्या मोहरा द्यायला तयार आहे पण वीणा द्यायला तयार नाही. असं या वीण्यामध्ये आहे तरी काय? म्हणे हे वीणा हातामध्ये घेऊन तू गायन करतोस ना? म्हणे हा करतो ना. मग आम्हाला पण एखादं भजन म्हणून दाखव, एखादं आम्हाला सुद्धा गीत म्हणून दाखव. नेत्रामधून घडघड घडघड अश्रू वाहत होते. हातामध्ये वीणा घेतली आणि त्याचे स्वर त्या ठिकाणी छेडून सुंदर राग रागिनी ज्या वेळेला हा राजगायक गायन करायला लागला, त्यावेळेला ज्या चोरांनी ही गायन त्या ठिकाणी ऐकलं ना, त्या चोरांच्याही हृदयाला पाझर फुटला आणि घडघड अश्रू ढाळून चोरही रडायला लागले. आणि चोरांनी याची वीणाही याला परत केली.
चोरलेल्या सोन्याच्या मोहराही याला परत केल्या आणि दिवसभर लोकांचं जेवढं चोरलं होतं ते सगळंच याला देऊन टाकलं. का? कारण जीवनातला पैसा, धन, संपत्ती हे गेलं तर माणसाकडे परत येऊ शकतं, पण जीवनातला आनंद ज्याच्या वजा झाला त्याच्या जीवनात काहीच परत येऊ शकत नाही. त्याच्या जीवनातला वीणा हा त्याचा आनंद होता. काही लोकांनी या विण्याचे तार एवढे घट्ट बांधून ठेवलेले आहेत महाराज, की विणा त्या ठिकाणी जास्त घट्ट बांधल्याच्या नंतर त्याचे तार तुटण्याची शक्यता आहे. जास्त सैल जर सोडले तर विणा वाजत नाही. तन तंबुरा तार मन, म्हणून तन तंबुरा तार मन अद्भुत है ये साज, हरि की कर से बज रहा हरि की है आवाज. या शरीरालाच या ठिकाणी तंबुरा म्हटलेला आहे. काही लोकांनी या विण्याची तार इतकी सैल सोडून दिलेली आहे की विणा वाजतच नाही. काही लोकांना कितीही चांगलं सांगा, त्यांच्या चेहऱ्यावर 12ही महिने 12च वाजलेले असतात. समजून जायचं, यांनी यांच्या जीवनामधले विण्याची तार एवढे सैल सोडून दिलेली आहे की आपला आनंद पण दुसऱ्याच्या भरोशावर ठेवलेला आहे. काही लोकांनी विण्याचे तार एवढे घट्ट करून ठेवलेले आहे की त्या ठिकाणी तुटण्याची वेळ आली जीवनामध्ये. म्हणून हा देह म्हणजेच एक विणा आहे. आणि या जीवनामध्ये जगत असताना आनंद आपल्या जीवनामध्ये शाश्वत राहिला पाहिजे. गेलेलं सगळं परत येण्याची ताकद आपल्या आनंदात आहे. माणसाने एवढं हसत खेळत राहावं जीवनात दुःख जरी असलं. बघा, स्टेटस ठेवायला जास्त वेळ लागत नाही, बरोबर आहे ना? 1 मिनिटाचं, अर्ध्या मिनिटाचं, 1.5 मिनिटाचं. सुरुवातीला व्हॉट्सॲपला जे स्टेटस ठेवलं जात होतं ना ते अर्ध्या मिनिटाचं होतं, नंतर मग ते 1 मिनिटाचं झालं. आता 1.5 मिनिटाचं स्टेटस ठेवता येतं. पण स्टेटस ठेवायला जास्त वेळ लागत नाही, लक्षात घ्या. स्टेटस बनवायला उभं आयुष्य खर्च होत असतं माणसाचं. ठेवायला वेळ नाही लागत. स्टेटस पटकन ठेवल्या जातं, 5 सेकंदामध्ये स्टेटस ठेवल्या जातं. पण स्टेटस स्वतःचं बनवायला आपलं उभं आयुष्य त्या ठिकाणी निघून जातं. म्हणून हसत खेळत माणसाने राहिलं पाहिजे. न जाणो कुठला दिवस आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस असेल हे कोणाचं कोणाला माहिती आहे महाराज. म्हणून आनंद जीवनामध्ये असला पाहिजे. आनंद जर जीवनामध्ये असला तर गेलेलं सगळं परत मिळण्याची ताकद आपल्यामध्येच आहे. जीवनामध्ये सुद्धा जगत असताना, परिवारामध्ये राहत असताना काही माणसं एवढे उदासीन होऊन जीवन जगतात की त्यांना वाटतं आपल्या जीवनात काही शिल्लक राहिलेलं नाही. परंतु भगवान परमात्म्याची भक्ती जोपर्यंत आपल्या जीवनात आहे तोपर्यंत सगळं आहे. परमार्थ हा शब्द आपल्याला स्वतःच त्या ठिकाणी परम अधिक अर्थ इज इक्वल टू परमार्थ, आपल्या जीवनातला परम अर्थ ज्याच्यामध्ये भरलेला आहे त्याला म्हणायचं परमार्थ. आणि या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. इम्पॉसिबल हा शब्द जर तुम्ही पाहिला, त्याचा विग्रह जर केला तर तो स्वतः आपल्याला सांगतो आय एम पॉसिबल. या जगतामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. फक्त करण्याची ताकद आपल्या मनगटात असली पाहिजे. देगा हरी पलंगावरी असं म्हटल्याने होत नाही. जीवनामध्ये कष्ट करण्याची तयारी पाहिजे, जिद्द हवी जीवनामध्ये. ज्याच्या जीवनामध्ये जिद्द आहे तो जीवनामध्ये सगळं मिळवण्यासाठी सक्षम आहे जीवनामध्ये. आणि आनंद जर आपल्या जीवनात राहिला, हा आनंद सामान्य नाही महाराज, हा सुगंधासारखा दरवळला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. दया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.
सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद हा सुगंधासारखा दरवळला पाहिजे. केवळ अंगावर परफ्यूम मारल्याने सुगंधासारखा आपला त्या ठिकाणी आनंद नाही पसरणार. अंगावर परफ्यूम मारल्याने फक्त काही लोकांना आपल्या कपड्यांचा वास चांगला येईल, परंतु जीवनच आनंदाने इतकं रंगून जावं, इतकं आनंदाने दंगून जावं, आणि जे भाग्यामध्ये आहे ते घडणारच आहे. ना स्वतःला दोष द्यायचा आहे जीवनामध्ये, ना आपल्या भगवान परमात्म्याला दोष द्यायचा आहे. कारण जे भाग्यामध्ये आहे ते घडल्याशिवाय राहत नाही. ज्याप्रमाणे माऊली म्हणतात, काल लाटीचे लिहिले न मोडे गा काही केले, काडे गोरेपणा धुतले फिटो नेने. भगवान परमात्म्याने जो कोणता रंग आपल्याला दिलेला आहे तो शाश्वत रंग आहे. मग काळा असू द्या, गोरा असू द्या, सावळा असू द्या, चाफावर्णी असू द्या, गौरवर्णी असू द्या, श्यामवर्णी असू द्या, जो कोणता रंग भगवान परमात्म्याने दिलेला आहे तो काही केल्या बदलत नाही. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप केल्यानंतर चेहरा पांढरा दिसतो पण गोरा दिसत नाही. जो कोणता रंग दिलाय, काळा का असे ना महाराज, काळा रंग काही वाईट नाही. पंढरीचा विठुराया काळाच आहे, तरी सगळे जगातले लोक मरतात त्याच्याजवळ जायला. बरोबर आहे ना? गोऱ्या रंगाने भुलणारे तुम्ही आम्ही आहोत, गोऱ्या रंगाला भुलणारे. पण जगाचा बाप, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक जो भूवैकुंठ पंढरपुरामध्ये राहतो तो पण काळाच आहे. जो आपल्या समोर बसलेला आहे गोपाला, हा पण कालाच आहे. तुम्ही वृंदावनामध्ये बाकी बिहारी लालजीच्या मंदिरामध्ये जर गेलात ना, काळा कुट्ट आहे श्याम, काळा कुट्ट वर्ण त्याचा आहे, तरी सगळे लोक त्याच्यावर फिदा आहेत महाराज या जगात.